स्वामी समर्थ. तर 23 नोव्हेंबरला आली आहे कालभैरव जयंती. तर आपल्याला सेवा काय करायची, नैवेद्य कोणता करायचा सांगते चला. तर आपल्याला सकाळी सगळ्यात आधी उठून शुशुरभूत होऊन थोडं गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये गुळाचं पाणी मिक्स करून ही चाणकी लाटून आपल्याला भाजायची आहे आणि त्याच्यात थोडंसं गावठी तूप टाकून ही चपाती आपल्याला आपल्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे. तुमच्या घरात कुत्रा असेल तर त्याला खाऊ घाला, नसेल तर तुम्ही बाहेरच्या कुत्र्याला खाऊ घातली तरी चालेल. अजून एक सेवा म्हणजे संध्याकाळी तुम्ही नैवेद्य कोणता नेऊ शकता आणि सेवा काय करू शकता सांगते. तर आपल्या तुमच्याजवळ आसपास कालभैरवचं मंदिर असेल तर तुम्ही नैवेद्य नक्की ना, नसेल तर तुम्ही घरातल्या देवघरासमोर दाखवला तरी चालेल. तर नैवेद्य कोणता आहे सांगते. तर आपल्याला बाजरीची भाकर, वांग्याचं भरीत, कांदा, लिंबू हा नैवेद्य आपल्याला कालभैरवच्या मंदिरात घेऊन जायचं आहे. गेल्यानंतर हा नैवेद्य तिथं अर्पण करायचा आहे आणि तिथे बसून आपल्याला कालभैरव अष्टक 11 वेळा बोलायचं आहे. 11 वेळा बोलून झाल्यानंतर कालभैरव अष्टक आपल्या घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर आपल्याला एक मातीचा दिवा लागेल. मातीच्या दिव्यामध्ये आपल्या 4